नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगणार आहे जी-टी विषयी, दॅट इज ग्रँड टेस्ट. तर बघा, आपण ज्या दिवशी ग्रँड टेस्ट देणार आहे, त्या दिवशी सकाळीच ग्रँड टेस्ट दिली तर चांगलं होतं. 9 ते 2च्या दरम्यान ग्रँड टेस्ट व्हायला पाहिजे आपली. जेव्हा ग्रँड टेस्ट होते लवकर, तर आपल्याकडं अनेक बराच दिवस राहिलेला राहतो. आपण ती ग्रँड टेस्ट रिवाईज करू शकतो. तर मला सुरुवातीला 2 दिवस पण लागत होते ग्रँड टेस्ट रिवाईज करायला. तर कारण की सुरुवातीला जास्त क्वेश्चन चुकतात, तर जास्त रिवाईज करायला जास्त वेळ लागतो. मी प्रत्येक चुकलेला क्वेश्चन रिट्रोग्रेड मेथडनी बघत होतो. सुरुवातीला मला 2 दिवसापेक्षा पण जास्त दिवस लागत होते. जी-टीचे 1 दिवस आणि दुसरे 2 दिवस. तर असे जास्त दिवस लागत होते. पण काय होतं, तुम्ही तो स्पेसिफिक टॉपिक चुकलेला पाहिला, तर तुमचे तो लक्षात राहतो. तशी तुमची एक रिव्हिजन होऊ शकते. जे टॉपिक चुकतात प्रत्येक सब्जेक्टचे, तेवढे पण तुम्ही एका दिवशी कमीत कमी 70-80 टॉपिक तुम्ही रिवाईज करू शकता. इतके आपले जनरली नाहीत होत. तर ते आपले जी-टीमुळे ते रिवाईज होऊ शकतात. तर मला तर वाटतं जेवढे तुमचे जास्त टॉपिक चुकतात, तुम्ही तो प्रत्येक टॉपिक रिट्रोग्रेड मेथडने बघायला पाहिजे. कारण की काय होतं, बऱ्याच गोष्टी आपल्या नोट्समध्ये असतात, पण आपण जेव्हा क्वेश्चन वाचतो, तर आपल्याला वाटतं हे बाहेरचा क्वेश्चन आलेला आहे. पण बाहेरचा क्वेश्चन नसतो. जेव्हा आपण ते बघतो, तर नोट्समध्ये असतो तो क्वेश्चन. सुरुवातीला रिव्हिजन कमी असल्यामुळं आपल्याला ते लक्षात येत नाही. जसे तुमचे रिव्हिजन वाढत जाते, तसं तुम्हाला लक्षात यायला लागतं ते. तर त्यासाठी तुम्ही जी-टी लवकर द्यायला पाहिजे. सकाळी 9 ते दुपारच्या 2च्या दरम्यान तुमची जी-टी व्हायला पाहिजे. नंतर तुम्ही 1 तास तुम्ही जेवण केल्याच्या नंतर तुम्ही जी-टी रिवाईज करायला लागलात, तरी पण त्या दिवशी नाही झाली, तरी पण दुसरा दिवस द्यायला पाहिजे जी-टी रिवाईज करण्यासाठी. कारण की काही क्वेश्चन असे राहतात, की जी-टीमध्ये ते एकदाच रिपीट होतात. नंतर ते डायरेक्ट फायनल एक्झाममध्येच येतात. तर हे क्वेश्चन तुम्ही रिवाईज नाही केले ते जी-टीमध्ये, तर तसा तुमचा तो क्वेश्चन चुकू शकतो फायनलमध्ये पण. तुम्हाला फक्त फायनल एक्झाममध्ये आठवण, की हा क्वेश्चन कुठेतरी पाहिला आहे, पण त्याचं उत्तर तुम्हाला नाही आठवणार. त्यासाठी तुम्ही प्रत्येक जी-टी रिवाईज करायला पाहिजे, तरच त्या जी-टीचा फायदा होईल. नाहीतर मग फायदा होणार नाही त्या जी-टी रिवाईज नाही केली तर. कारण की प्रत्येक गेस केलेला क्वेश्चन करेक्ट असलेलं पण एकदा बघायला पाहिजे क्वेश्चन, नुसतं ॲन्सर का होईना बघायला पाहिजे. कारण काय होतं, आपण बरेच वेळा गेस केलेला असेल तो क्वेश्चन, पण तो टिक करायचा राहिला राहतो. मग ते करेक्ट असेल तर डायरेक्ट करेक्टमध्येच येतं ते. तर त्यासाठी करेक्ट क्वेश्चन जे झाले, ते सुद्धा नुसते त्याचे ॲन्सर एकदा बघायला पाहिजे. आणि गेस केलेले रॉंग क्वेश्चन, गेस रॉंग असेल या रॉंग क्वेश्चन असेल, तर हे क्वेश्चन आपल्याला रिट्रोग्रेड मेथडने बघायचे आहेत. आणि गेस आपला बरोबर आहे का, कसा गेस केलता, हे पण आपल्याला त्या दिवशी जी-टी रिवाईज केली तरच लक्षात येतं. तुम्ही तर 3-4 दिवसांनी रिवाईज करता, तर तो गेस सुद्धा आपण विसरून जातो. त्यासाठी तुम्ही त्याच दिवशी जी-टी रिवाईज करायला पाहिजे. आणि एखादा एक्स्ट्रा दिवस लागत असेल तर द्यायला पाहिजे. कारण की हेच दिवस राहतात, की आपले जे बेसिक कन्सेप्ट असतात ते क्लिअर करायचे हेच दिवस राहतात. नंतर तुम्हाला एवढा टाईम नाही भेटत.